धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस वडू तुळापूर या ठिकाणी संपन्न होतोय। ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मूक यात्रा काढण्यात आली होती। संपूर्ण गावामध्ये शांततेचं वातावरण होतं। आपल्या राजाचं बलिदान हे स्वराज्य रक्षणासाठी गेल्याची भावना शिवभक्तांमध्ये आहे। काहीच वेळामध्ये या ठिकाणी शासकीय इथमात या ठिकाणी सलामी दिली जाते। छत्रपती संभाजी महाराजांचं हे बलिदान प्रत्येक शिवभक्तांसाठी एक प्रेरणादायी आहे। त्याच पार्श्वभूमीवर गेल्या 40 दिवसांपासून वडू या ठिकाणी बलिदान मास सुरू करण्यात आला होता आणि यामध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त वडू या ठिकाणी येऊन नतमस्तक होत होते। विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जात होतं। आपल्यासोबत कार्यकर्ते राजाचा बलिदान मास होतोय, काय एकंदरीत या ठिकाणचं वातावरण आणि कसे कार्यक्रम होत आहेत? बलिदान मासमध्ये संभाजी महाराजांनी दिलेली आहुती धर्मासाठी 30 दिवस भारतातील आणि महाराष्ट्रातील बरेचसे धारकरी वारकरी छत्रपती संभाजी महाराजांसाठी सुतक बांधतात। जसं आपल्या घरातील कोणी व्यक्तीचं निधन पावतो, ज्या गोष्टी आपण त्याच पाळल्या जातात त्याच गोष्टी इथे केल्या जातात। ज्या लोकांना शक्य असेल चहा, जे आपले आवडते पदार्थ असेल त्याचा वर्ज्य करणं, पायात चप्पल न घालणे आणि 30 दिवसानंतर वडू बुद्रुक इथे या ठिकाणी महाराजांच्या समाधीचं प्रेरणास्थळाचं दर्शन घेणे, ह्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणून लोक येतात आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात। त्यांनी केलेल्या धर्मासाठी जो त्यांचा बलिदान आहे त्याचं स्मरण करतात आणि हे प्रत्येक वर्षी प्रत्येक ठिकाणी वाढत चाललेलं आहे। नक्कीच यातून खरं तर प्रेरणा मिळते शिवभक्तांना। या प्रेरणेतून हा बलिदान मास सुरू होतो। मात्र एका बाजूला दुःख आहे आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी राजाचा बलिदान दिवस संपन्न होतो आणि त्यातून मिळणारी प्रेरणा घेऊन शिवभक्त समाज आणि प्रबोधनाचं काम करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट आदर्शसह मी रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, वडू तुळापूर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।